करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 7वा सगुण भजन नाम श्रीराम समर्थ. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झालेली आहे. समर्थ म्हणाले, पहिलंच जे मत मानलं ते म्हणजे खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. लोकमत आणि श्रीमताचं समर्थनी उत्तमाचं आपल्याला बघा ज्याप्रमाणे समास आहे, समास जो आपल्याला आज श्रवण करायचा त्यामध्ये सुद्धा संपूर्णपणे कुठल्या प्रकारचं मत मांडले हे समर्थाने दाखवलेलं आहे. श्रीमताचं आणि लोकमताचं बघा. प्रत्यक्षपणे भगवंताचं वचन आणि लोकमत 8 विषय वासना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता, या प्रत्येक विषयांची समर्थांनी ओळख करून दाखवलेली आहे. दशक 6वा देवशोधन नाम. मागच्या समासामध्ये सुद्धा समर्थांनी उत्तम प्रकारे आपल्याला सृष्टी कथन नाम आणि आजच्या समासामध्ये समर्थांनी सगुण कथन नाम. सगुण काय, दुर्गुण काय, चांगले काय, वाईट काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ना. त्याची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. म्हणून समर्थांनी उत्तमाचं आपल्याला काय दिलेलं आहे, श्रवण दिलेलं आहे ना. म्हणून श्रवणाचा हा अनादर आळसे करी जो नर. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले तरी का पाहिजे भजन केले तेने काय प्राप्त झाले हे मज निरोपावे. श्रोता येथे प्रश्न विचारित आहे बघा. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जियथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. पहिल्याच मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला. कोणी विचारला तर श्रोत्यांनी विचारला. उत्तर देणारा कोण आहे तर वक्ता आहे. म्हणून आपण श्रोते होऊन ऐकायला पाहिजे. म्हणून आपल्याला प्रश्न पडतातच. तर मनुष्य देह आहे, मनात संशय उभा राहणारच आहे, मनात चिंता उभी राहणारच आहे, आपण आपल्यामध्ये प्रश्नचिन्ह उभे राहणारच आहेत. मग ज्ञान झाले की दृश्य मिथ्या हे कळून येते. आपल्याला सर्व काही नरदेह प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु तर मग भजन कशासाठी करायचं हा मोठा सर्व आपल्यामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहतं. की सर्व काही मला प्राप्त झालेलं आहे, मग भजन कशासाठी करायची, उपासना कशासाठी करायची, देवाची भक्ती कशासाठी करायची. बरोबर ना. समर्थ म्हणाले, संपूर्णपणे आपल्याला देह काय दिलेला आहे, नरदेह संपूर्णपणे फुकट दिले, परंतु फुकट जाता कामा नाही. बरोबर आहे. भजन कशासाठी करायचं. आयुष्य आणि जीवन उत्तमतेने आपल्याला शेवटपर्यंत काय करायचं आहे, उत्तमात घालवायचं आहे. मग त्यामध्ये येणारी सुखदुःख, त्या अडचणीवर, त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी तुला काय हवं. बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे त्याचं भजन, त्याचं कीर्तन, त्याचं नामस्मरण जर आपल्या अंतरंगात, आपल्या अंतरंगी असेल, आपल्या अंतःकरणात जर असेल तर नक्की सोडवणारा तो आलेला आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, तरी मग भजन कशासाठी करायचे. समर्थांनी श्री सद्गुरु चरित्राध्यायमध्ये प्रत्यक्ष ओवी लिहून ठेवली. ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाणं अपमृत्यू काय करी. म्हणजे प्रत्यक्षपणे आपल्याला ती ओवी काय करायची, स्मरण करायचे. आपण फक्त वाचत जातो, परंतु त्या वाचनामध्ये आपल्याला त्याचा अर्थसुद्धा कळला
पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून आपण काय करतो, फक्त वाचत वाचत राहतो. परंतु वाचता बघा, ज्याप्रमाणे आपण वाचलं, मग आपल्याला आठवतं, अरे कधीतरी मी वाचलेलं आहे, बरोबर की नाही. आपण असं म्हणतो की माझ्या वाचनामध्ये हे शब्द आलेले होते. मग कधी आठवतं, त्या त्या श्रवणाचं मनन केल्यावर. आपण विद्यार्थी कक्षेत होतो बघा, विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी असे मिळे विद्या. आपण काय करतो, अभ्यास करतो. आता अभ्यास लक्षात राहण्यासाठी काय करावं लागतं, त्याचा सराव करावा लागतो, नियोजन करावं लागतं. त्यासाठी आपण दिलेला वर्गपाठ, दिलेला गृहपाठ आपण काय करत असतो, त्याचा संपूर्णपणे सराव करत असतो, प्रॅक्टिस करत असतो. तरच ते आपल्या लक्षात राहणार आहे ना. वर्षभर आपण सराव करतो की नाही. मग ते लक्षात राहण्यासाठी आपण काय करतो, संपूर्णपणे त्या विषयांची संपूर्णपणे मेहनत घेत असतो. मग ते विषय आपल्याला कुठलाही विषय असू दे बघा, प्रत्यक्षपणे आपण त्याची उत्तरं आपल्याला त्यावेळेला आठवतात. कारण ते प्रश्न आपल्या नजरेसमोर, ते उत्तरं आपल्यासमोर, ते वाचनात आलेलं आहे आणि त्याचं आपण श्रवण केलेलं होतं. ज्यावेळी सरांनी, ज्यावेळी टीचरांनी शिकवलं होतं, त्यावेळी माझं लक्ष कुठे होतं, बरोबर नाही. जे शिकवत होते त्यांच्याकडे होतं. ते संपूर्णपणे श्रवण केलं म्हणजे काय केलं, ऐकलं. ते संपूर्णपणे मनामध्ये ठेवलं म्हणजे काय केलं, मनन केलं, बरोबर की नाही. एखादा आपण धडा वाचतो, धडा पूर्णपणे आपण करतो का, नाही, धड्याचा सारांश पूर्णपणे आपण लक्षात ठेवतो. मग त्याचा सारांश पूर्णपणे लक्षात ठेवल्यावर आपल्याला उत्तरं कशी येतात, कारणे लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, 5 ते 6 ओळीमध्ये लिहा. का पूर्णपणे धडा लिहायला सांगतात का, नाही आहे. तर त्याचा सारांश काय आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आपल्याला समर्थांनी भाग सांगितलं. म्हणून श्रवण केलेलं आहे. श्रवणाचं आपल्याला काय करायचं, मनन करायचं आहे. मनन केलं की आपोआप काय होणार आहे, निजध्यास होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, भजन केल्याने काय प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणले, श्रोते पुसली कोण ग्रंथ, काय बोलिले जेथ. श्रोत्यांनीच प्रश्न विचारला, श्रवण केले आणि प्राप्त काय, तर भजन केल्याने काय प्राप्त आहे, सविस्तर वर्णन करून नक्कीच दाखवले. ज्ञानाहून थोर असे ना, तरी का पाहिजे उपासना, उपासनेने जना काय प्राप्त. बघा, समर्थ म्हणाले, ज्ञानाहून थोर असे ना. प्रत्यक्षपणे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, बुद्धी दिलेली आहे, मन, सर्व काही, सर्व 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिये, 10 इंद्रियाचा पुतळा तुला संपूर्णपणे फुकट दिलेला. अजून तुला काय पाहिजे. आपण काय म्हणतो, माझ्याकडे सर्व काही प्राप्त आहे, सुख, शांती, वैराग्य, अखंड. बघा, प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, गाडी आहे, सर्व काही मला प्राप्त आहे. मग उपासना कशासाठी करायची, भजन देवाचं कशासाठी करायचं. मला म्हणाले, ज्ञानाहून थोर असे ना. आपण कष्ट करत असतो, कशासाठी करत असतो, टीजभर पोटासाठी, बरोबर आहे. आपण ज्याप्रमाणे बघा, प्रत्यक्षपणे सकाळी उठतो, देवाचं नामस्मरण करतो, संध्याकाळ होते, रात्र होते, तो दिवस निघून जातो. परंतु उपासनेने ज्यांना काय प्राप्त. समर्थ म्हणाले, सर्व काही तू प्राप्त करून घेशील, पण उपासनेमध्ये जेवढं काही ऐश्वर आहे, जेवढं काही सामर्थ्य आहे, ते कशामध्ये प्राप्त होणार नाही. तुला कितीही पैसा दिला, तुला कितीही काही दिलं, तरी त्याच्यामध्ये सुख मानू शकतोस, परंतु या संपूर्णपणे बघा शाश्वती आहे. आपण सर्व काही नाशिवंत पाहत असतो. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानन. प्रत्यक्षपणे आपण नाशिवंत आहोत. आज जन्माला आलेलो आहोत, उद्या जाणार आहोत, बरोबर की नाही. एक दिवस येण्याचा आहे, दुसरा दिवस जाण्याचा आहे. प्रत्यक्षपणे आपण 1.5 दिवसाचा पाहुणा आहे, बरोबर की नाही. आपण वर्षभर वाट पाहत असतो, अरे गणपती कधी येतील, गणपती कधी येतील, वर्षाने वाट पाहत असतो. परंतु आपली बघा, प्रत्यक्षपणे आपली शिल्लक असते का तिथपर्यंत टिकण्याची. आपल्याला तो दिवस परत पाहायला मिळेल का. जर नक्की सामर्थ्य असेल तर प्राप्त होईल, बरोबर की नाही. ज्याची शिल्लक असेल तोपर्यंत आहे, जोपर्यंत आपल्या अंतरंगी अंतरात्मा आहे,
अंतरीचा अंतरात्मा आहे तोपर्यंत आपला देह या पृथ्वी तलावर असेल, आणि ज्यावेळी तो निघून जाईल त्यावेळी या देहाला किंमत शून्य. म्हणजे समर्थांनी सगुण भजन का सांगितलं? सगुण म्हणजे काय? ते चांगले. भजन कसं करायचं आहे, उपासना कशी करायची आहे, उपासना केल्याने काय प्राप्त होईल, नामस्मरण म्हणजे काय, नामस्मरणाची प्राप्ती काय आहे. समर्थ म्हणाले सर्व काही ज्यावेळी तू करशील त्यावेळी नक्कीच तुला काय प्राप्त होणार आहे. मुख्य सार ते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण, भजन केल्याचा गुण मज निरूपावा. निर्गुण जे मुख्य सार आहे आणि तेथे सगुणाचा माग मुसही नसतो. बघा, प्रत्यक्ष म्हणे सगुण काय आणि निर्गुण काय. निर्गुण हे मुख्य सार आहे. आपण बघा दुकानातून का आणतो? तांदूळ आणतो, बरोबर आहे. पण त्या तांदळामध्ये काय असतात? कचरा असते, घाण असते, खडे असतात. मग आपण तांदूळ निवडतो का तांदळातले खडे आणि कचरा असतील ते बाहेर काढतो? बरोबर आहे, तांदळातले खडे आणि कचरा बाहेर काढतो. परंतु आपण तांदूळ पूर्णपणे काढत नाही. एवढा वेळ आपल्याकडे तर नसतोच. मग त्यात ते तांदूळ आपण काय करणार? बाजूला करणार आणि तांदळातले खडे बाहेर फेकून देणार. मग त्याचप्रमाणे आपला देह उत्तमच आहे, मग त्यामध्ये येणारी विषय वासना ही काय आहे? आलेली आहे, मग त्याला फक्त बाहेर घालवायचं आहे. कुठली आहे? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. आलेला क्रोध आलेला आहे, मग क्रोधाला बाहेर काढायचं का संपूर्णपणे या देहालाच बाहेर काढायचं? बरोबर ना. क्रोध आलेला आहे, क्रोध हा शांत होणारच आहे, बरोबर की नाही. आलेला हा तात्पुरता असतो, क्षणिक असतो, परंतु संपूर्णपणे काय करून जातो तो. ज्याप्रमाणे बघा समर्थ म्हणाले मुख्य सार ते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण, तिथे सगुण दिसत नाहीये. भजन केली याचा गुण मज निरूपावा. प्रत्यक्ष म्हणे समर्थाने आपल्याला पुढच्या ओळीमध्ये भाग दिलेला आहे. जे प्रत्यक्ष नाशिवंत त्यासी भजावे की निमित्त, सत्य सांडून असत्य कोणी भजावे. जर सर्व काही नाशिवंत आहे तर त्याला कशासाठी भजायचं? आपण असं म्हणतो ना, अरे मरणार तर आहोत ना, मग देवाची भक्ती कशाला करायची, उपासना कशाला करायची. पण समर्थ म्हणाले तारणारा तोच आहे ना शेवटी. संकट आला, प्रसंग आला, सोडवणारा तोच आहे ना. आपण म्हणतो काय, सत्य असणाऱ्या निर्गुणाला सोडून असत्य सोडण्याचे भजन कोणी करावं? मग मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला. सत्य काय, असत्य काय? असा पैसा कमव किंवा दुसऱ्या मार्गाने पैसा कमवला, पैसाच कमवायचा आहे ना. मग जी संगत आपल्याला उत्तमाची प्राप्त झालेली आहे, कष्टाने मिळवलेला पैसा हा उत्तमतेचा असतो. बघा, प्रत्यक्षपणे आपण काय करतो? असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. आपण सहजतेने म्हणतो, अरे माझ्याकडे पैसा आलेला आहे, सर्व काही मला ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. पण आपल्यामध्ये काय झालं आहे तर भ्रष्टाचार, पूर्णपणे भ्रष्टाचार आपण केलेला आहे. आपण म्हणतो आम्ही काय केलेला नाही, मला कोणी पाहिलेलं नाही. तू दुसऱ्यांना फसवलंस, पण स्वतःच्या अंतःकरणामधला जो तुझा अंतरीचा अंतरात्मा आहे त्याला तू फसवू शकत नाही ना. भ्रष्टाचारपणे जेव्हा उघडकीत येतो त्यावेळी देहाची किंमत कमी होते, बरोबर की नाही. आणि जेव्हा वाहवा देहाची होते तेव्हा अंतरीचा अंतरात्म्याला कोणी विचारत नाही. हा विरुद्ध आहे, समर्थ म्हणाले. विरुद्ध फरक आहे, तो आपण जाणून घेतला पाहिजे. म्हणून असत्याचा प्रत्यय आला. आपण खोटं बोलून सर्वांना लुबाडलं. तुम्ही नसाल, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे, पण घरामध्ये असून आपण सांगतो आई वडील घरात नाही आहे, म्हणजे प्रत्यक्षपणे आपण काय बोललेलो आहोत? असत्य बोललेलो आहोत. तरी मग नेमका लागला, सत्य सांडून गलबला कासया करावा. मग ज्यावेळी सत्य बाहेर आलं त्यावेळी आपल्याला त पप होऊ लागले ना. मग ज्यावेळी आपण खरं बोललो असतो तर नक्कीच हा विषय तिथेच संपला असता. निर्गुणाने मोक्ष होतो, प्रत्यक्ष प्रत्यय येतो, सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी. आता प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले निर्गुणाने मोक्ष होतो. आता प्रत्यक्षपणे मोक्षप्राप्ती कशामध्ये आहे तर समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली आहे. बघा,
जी ओवी समर्थांनी पहिल्याच दशकातील पहिल्याच समासामधील, तो म्हणजे मंगलाचरण. शुद्ध स्वरूप बघा कसं असतं. ज्याप्रमाणे शुद्ध उपदेश दिलेले असतात आणि त्याचप्रमाणे सायुज्य मुक्ती आणि मोक्षप्राप्ती. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे. म्हणजे मोक्षप्राप्ती म्हणजे काय, आपल्याला तिथूनच मोकळा केलेला आहे. सगुण नाशवंत ऐसे लागता, पुन्हा भजन करावे म्हणता, तरी कासे यासाठी आता भजन करू. म्हणजे ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपल्याला अडीअडचणी येतच असतात, त्यावेळी आपल्याला देवाची आठवण होत असते. कोणीतरी येतं आणि आपल्याला सांगतं की बाबा हरिपाठ कर, भजन कर, कीर्तन कर, देवाचं नामस्मरण कर. मग आपण त्या देवाला शोधण्यासाठी जातो, बरोबर की नाही. कुठेतरी आपण देवाचं करावं, तिथून आपल्याला मार्ग मिळेल. पण देव कधी कोणावर रागवत नाही, कोणाला रुसत नाही, कारण तो दिनाचा दयाळू आहे, मनाचा मवाळू आहे, स्नेहाळू कृपाळू, जगी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. स्वामीचे भिडेने बोलवेना, येही विहीर काहीच मानेना, साध्याची झाली साधना का प्रवर्तावे. स्वामीच्या भिडीमुळे बोलता येत नाही, पण मनाला जे काही पटत नाही, सध्याची प्राप्ती झाल्यावर साधन करण्याची आवश्यकता काय. बघा आपण नामस्मरण करत असतो, नामस्मरण करत असताना आपल्या हातामधली स्मरणिका ज्यावेळी आपल्या हातातून पडते, त्यावेळी काय होतं, आपल्या मनामध्ये लगेच संशय उभा राहतो, आपल्या मनामध्ये लगेच प्रश्नचिन्ह उभा राहतो. अरे स्मरणिका पडलेली आहे, आता देव माझ्यावर कोपेल. परंतु समर्थ म्हणाले, देव कधी कोणावर कोपत नाही. कोपतो तो देव कुठला, बरोबर की नाही. ऐसे श्रोते बोलणे, शब्द होते निर्बुजलेपणे, याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता. याप्रमाणे गोंधळून जाऊन श्रोत्याने स्वामींना प्रश्न केला, या प्रश्नाचं उत्तर आता ऐका. आपलं मन संपूर्णपणे गोंधळलेलं आहे. आता कोणी यावं आणि आपल्याला प्रश्न विचारून जावं आणि त्या प्रश्नाला संपूर्णपणे आपण काय करू, गोंधळून जाऊ. परंतु उत्तर कुठे मिळणार आहे, असं कुठलंच उत्तर आपल्याला मिळणार नाही असं नाही आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ईश्वराकडे आहे, परमेश्वराकडे आहे. सद्गुरु वचन प्रतिपालन हेची मुख्य परमार्थाचे लक्षण, वचनभंग करिता विलक्षण सहजची झाले. सद्गुरु वचन प्रतिपालन म्हणजे सद्गुरु वचन कोणतं, तर श्रीमत दासबोध. श्रीमत म्हणजे काय, खुद्द भगवंताचं वचन. म्हणजे सद्गुरु वचन प्रतिपालन, जर त्या वचनाचं जर तुम्ही पालन केलं, हेची मुख्य परमार्थाचे लक्षण, गुरूंची निष्ठा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या आज्ञेप्रमाणे जर वागलं तर हेच मुख्य परमार्थाचे लक्षण आहे. वचनभंग करिता विलक्षण सहजची झाले. गुरूंच्या आज्ञेचा भंग केला तर सहजच विपरीत घडून येते. म्हणजे प्रत्यक्षपणे बघा समर्थ म्हणाले उपासना, कसा शब्द आहे, उत्तम प्रकारे उपासना. जर उपासनेमध्ये जर राहिलास तर नक्कीच तुला तारणारा कोण आहे, परमेश्वर आहे, ईश्वर आहे. तुला साथ देणारा शेवटच्या श्वासापर्यंत उपासना तुला तारणार आहे. परंतु उपासना जर केली नाही तर उपासनेचा जो उलट शब्द होतो उपासना नास पाऊ, म्हणजे 8 विषय तुला ते सोडणार नाही, एवढी मात्र शंका आहे, बरोबर की नाही. म्हणून ते शंकेचं निरसन करण्यासाठी जा सद्गुरूशी शरण. म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे का प्रयोजले. म्हणून त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करावी. आपल्याला आज्ञा काय दिलेली आहे, त्या आज्ञेचं आपल्याला पालन करता आलं पाहिजे. आता आज्ञा आपल्याला आई वडील आपल्याला आज्ञा देतच असतात. आई वडील म्हणजे काय, गुरुच आहेत ना. प्रत्यक्षपणे आपलं सांभाळ करण्यासाठी परमेश्वरांनी आई वडिलांना पाठवलेलं आहे आणि त्या आई वडिलांच्या पोटी आपल्याला या पृथ्वी तलावर जन्म झालेला आहे. मग आई वडील म्हणजे एक प्रकारचे गुरुस्थान आहे. मग त्यांची आज्ञा विश्वास निष्ठापूर्वक पालन करता यायला हवी. ज्याप्रमाणे आपण मोठे होत जातो, मग ज्यावेळी आपण शाळेमध्ये जातो त्यावेळी गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे, त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करावी आणि आपल्या घरामध्ये येणारे पाहुणे त्यांचा आदर सत्कार आपण करता यायला हवा. ही आपल्याला काय दिलेली आहे, शिकवण दिलेली आहे. काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धचे अक्षर पुसिला देवे,
सगुण भजनाने काही उपकार घडतो का, किंवा काही साक्षात्कार होतो का, वाईट अक्षरे देव पुसून टाकतो का? आपल्या मनामध्ये बघा, प्रत्यक्षपणे आपण आपलं उत्तर मनामध्येच असतं. आपले प्रश्न हे मनामध्येच असतात, बाहेर यायला वेळ लागतो. होणार हे तो पालटे ना, भजन करावे जना, हे तो पाहता हनुमाना काहीच नाही. प्रारब्धात जसे लिहिलेले असते त्याप्रमाणे सर्व काही होत असते, त्यात बदल होऊ शकत नाही. मग लोकांनी भजन तरी कशासाठी करायचे, असा विचार करू लागले. सगुण भजन कशासाठी करायचे, आणि याबद्दल काहीच अनुमान करता येत. स्वामींची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मजे निरूपावा. स्वामींची आज्ञा मला प्रमाण आहे, तिला अप्रमाण कोण म्हणेल. पण या सगुण भजनाचे काय वैशिष्ट्य आहे ते आता मला समजावून सांगा. वक्ता म्हणे सावधपणे, सांग ज्ञानाची लक्षणे, तुझं काही लागे करणे किंवा नाही. यावर वक्ता म्हणतो की तुला ज्ञानाची लक्षणे माहीत असतील तर मला सांग की ज्ञान झाल्यावर तुला देहाने कर्म करावे लागते की नाही. म्हणजे प्रत्येक प्रकारे समर्थ म्हणाले, मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. करणे लागे भोजन, करणे लागे उदक प्राशन, मलमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना. तुला भोजन करावे लागते, पाणी घ्यावे लागते, मलमूत्र त्याग करावा लागतो, यातील काहीही सुटत नाही. जनाचे समाधान राखावे, आपुले पारिके ओळखावे, आणि भजनाची मोडावे, हे कोण ज्ञान. आपल्यापाशी संबंधित व्यक्तीचे समाधान टिकावे, या प्रकारे तुला वागावे लागेल. आपण इतरांशी कसं बोलतो, त्यांना दिलेल्या प्रश्नांचं उत्तर बरोबर सांगतो, मग हे सर्व सोडून चालणार नाही. म्हणून सगुण भजनाचा त्याग करणं हे कुठल्याही प्रकारचं ज्ञान विवेक मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकिले, तरी मग भजनेची काय झाले सांग बापा. बघा, ज्ञानाच्या विवेकेमुळे सर्व दृश्य सृष्टी मिथ्या सर्व काही आपल्याला माहीत पडते. तरी देह जोपर्यंत असतो तोपर्यंत जीवन निर्वाहासाठी आवश्यक ते सर्व करावेच लागते. सर्वांचा त्याग करता येत नाही. म्हणून सगुण भजनाचं काय पाप केलंय. साहेबास लोटांगणी जावे, नीचासारिके व्हावे, आणि देवासन मानावे, हे कोण ज्ञान. आता बघा, आपण ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण काम करत असतो, ऑफिसमध्ये असू दे किंवा कंपनीमध्ये असू दे, ज्यावेळी साहेबास लोटांगणी जावे, एवढं सुद्धा त्या लोभाच्या पोटी, लोभाच्या पायी आपण तिथे साहेबास लोटांगण घालायचं नाही आहे. हां, तुम्ही फक्त मला काम सांगा, मी सर्व काही करेन, तुम्ही मला जेवढं सांगाल तेवढं मी सर्व काही करेन. नीचासारिके व्हावे आणि देवासन मानावे, हे कोण ज्ञान. म्हणजे प्रत्यक्षपणे धन्याच्या पुढे लाचारीने लोटांगणे घालावी, अत्यंत दीन व्हावे. आपण आपल्याला एवढी मोठी आपल्या बापाने श्रीमंती दिलेली आहे, आणि आपण तिथे लाचार होऊन काय करायचं, काम करायचं. जी आपली पात्रता आहे त्या पात्रतेनुसारच आपल्याला काम मिळेल, आणि संपूर्णपणे त्या लोभाच्या पोटी आपण कधीही जाता कामा नये. म्हणून समर्थ म्हणाले, हरिहर ब्रह्मादिक, हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक, भजन तरी काय गेले. प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश ज्यांची आज्ञा म्हणजे संपूर्णपणे काय करतात, पाठवतात, त्याला तुझ्यासारख्या क्षुल्लक मानवी प्राण्याने रंकाने भजले नाही. आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथ आमुचा परमार्थ, जो समर्थाचाही समर्थ, देवा सोडविता इथुनी. आमच्या कुळात रघुनाथ हे आमचे दैवत, कुलदैवत. प्रत्येकांचे वेगवेगळे कुलदैवत असतात. आपण पूजेला बसताना बघा, ज्यावेळी पूजा असते त्यावेळी आपण कुलदैवतेचा विडा आपण बाजूला काढून ठेवतो की नाही.
नमस्कार करतो, ज्याप्रमाणे आपण कुठलाही ज्यावेळी आपलं बघा पूजा असेल त्यावेळी आपण विडा म्हणून कालाय तस्मै नमः आपण यमाचा पण काढून ठेवतो, कालाचा पण काढून ठेवतो की नाही. म्हणजे आपण सर्वांना काय करतो, बोलावतो, नमस्कार करतो. आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथ आमचा परमार्थ. आपल्याला परमार्थ करायचा आहे. परमार्थ जर आपल्या अंतःकरणात नसेल, नुसता प्रपंच प्रपंच संसार करून जर आपण करत राहिलो तर संसार तुला बुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उदार, मापी लागले शरीरे घडी नाही घडी. त्या संसाराला कशाची साथ हवी? त्या परमार्थाची साथ नक्कीच हवी. त्याचे आम्ही सेवक जन, सेवा करिता झाले ज्ञान, तेच अभाव धरिता पतन पाविजेल की. आम्ही त्या रघुनाथाचे सेवक आहोत आणि त्याची सेवा केल्यानेच आम्हाला निर्गुणाचेही ज्ञान झाले आहे. त्या रघुनाथाच्या ठिकाणी श्रद्धाभाव जर ठेवलं नाही तर निश्चितच अधपतन होईल. म्हणून आपण एखाद्या मंदिरात जातो, देवळात जातो, घरामध्ये देवाचे फोटो आहेत, परमेश्वराचे फोटो आहेत, मग तिथे आपल्या गेल्यावर आपण कशासाठी जातो? तर मला एखादा प्रश्न अडलेला आहे, एखादं संकट उभं राहिलेलं आहे, तर सोडवणारा कोण आहे? तर प्रत्यक्षपणे आपल्याला जिथे दुःख आलेले आहेत तर नक्कीच आपल्याला तिथे सुख नक्कीच प्राप्त होणार आहे. आपल्याला बघा प्रत्यक्षपणे आजार असतो, असं वाटतं कुठेही जावं ना कुठे नका जाऊ, परंतु कशाला जातोस? दूर इथेच आहे पंढरपूर. नामस्मरण कर. नामस्मरणामध्ये इतकं सामर्थ्य आहे की बसल्याच ठिकाणी तुला देवदर्शन नक्कीच होईल. सद्गुरू सांगती सारासार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझं काय सांगणे विचार, शहाणे जाणते. म्हणून समर्थ म्हणाले, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, भाऊ साल मंत्रावळी शक्ती मोठी. समर्थ म्हणाले, उत्तमाचा भाग दिला बघा, श्रवण करूया. घरामध्ये आई वडील आजोबा असतात आणि नातू असतो. आई वडील, मुलगा आणि नातू प्रत्यक्षपणे देवदर्शनासाठी जात असतात. आजोबाला चालता येत नाहीये, वयाने सुद्धा आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजारपण आहे. त्यांना विनंती करतात की चला आमच्यासोबत, परंतु आजोबा त्यांना काय करतात की बाबा मला येता येणार नाही, कारण मला शरीर साथ देत नाही, तुम्ही देवाचं दर्शन करून या. आता देवाचं दर्शन आई वडिलांनी आणि मुलांनी केलं, नातवांनी केलं. आई वडिलांच्या मुलांच्या मनात काय चालू आहे की आपल्या आजोबांनी देवदर्शन केलं नाही, मग त्यामुळे आपल्या घरामध्ये काय होईल? बरोबर की नाही? आपण केलेलं आहे, आपल्याला सुखशांती समाधान प्राप्त होईल. मग आजोबांनी केलं नाही आहे म्हणून त्यांच्या अंगी काय आलं आहे? आजारपण आलेलं आहे. परंतु त्या आजोबांनी उत्तमतेचं बसल्याच जागी नामस्मरण करून, नामस्मरणाच्या आधारे संपूर्णपणे सामर्थ्य मिळवून देवदर्शन, देवाचं वास्तव दर्शन घेतले. मी देवाचा आणि देव माझा. प्रत्यक्षपणे ज्यावेळी घरामध्ये आई वडील, मुलगा आणि नातू आले, त्यावेळी बाबांची, आजोबांची तब्येत उत्तमाची झाली. मग हा चमत्कार झाला कसा? समर्थ म्हणाले, चमत्काराचा भाग नाही तर सद्गुरू साक्षात आहे, साक्षात्कार आहे. बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, जयाचा भावार्थ जैसा, मनी नाही भाव त्याला देवा मला पाव. बरोबर की नाही? आपण नशिबाला दोष देत बसतो, पण कर्म जर उत्तमाचे असतील ना तर नशीब सुद्धा उत्तमाची साथ नक्कीच देत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, सद्गुरू सांगती सारासार, त्यासे कैसे म्हणावे असार, तुझं काय सांगणे विचार, शहाणे जाण. समर्थांचे मनीचे तुटे, हेची जाणावे अदृश्य खोटे, राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. ज्ञानी समर्थ पुरुषांच्या मनातून उतरणेच याला दुर्दैव जाणावे.
राज्यापासूनच केलेल्या अभागी माणसासारखी त्याची स्थिती होते. म्हणून आपण बघा प्रत्यक्षपणे सर्वांचं देणं लागतं. ज्याप्रमाणे मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, आप्तेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण प्रत्यक्षपणे आपल्याला ऋण फेडायचे आहेत. मग ही ऋण कधी फेडणार? या ऋण फेडण्यासाठी आपल्याला काय करता यायला पाहिजे? बरोबर की नाही? देशाची, समाजाची संपूर्णपणे आपल्याला काय करता आली पाहिजे? सेवा करता आली पाहिजे. मग त्यासाठी आपल्या सभोवताचा जो परिसर आहे तो स्वच्छ राखता कसा येईल? ज्याप्रमाणे आपल्या परिसरामध्ये कशी वृक्ष लावली जातील, कसे त्याचं संवर्धन करता येईल, हे आपल्याकडून होता आलं पाहिजे. मी थोर वाटे मनी, तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसेल. ज्याला मी मोठा ब्रह्मज्ञानी असे वाटू लागते, त्याच्या संबंधी विचार केला तर तो देहाभिमानी आहे. मग आपण जर काही काम केलं की लगेच आपल्यामध्ये अभिमान येतो, मोठेपणा येतो. मग आपल्यातला मोठेपणा येऊन फायदा काय आहे? आपण कोणासाठी काम करत आहोत? बघा प्रत्यक्षपणे आपण काय घेऊन जाणार आहोत का? जी आपल्याला शाश्वती आहे तीच आपण घेऊन जाणार आहोत. म्हणून आपल्याला जे काही पुण्य आहे, जी स्वर्ग यातना आहे, नरक यातना आहे, सर्व काही इथेच आहे. स्वर्ग म्हणजे काय? देवाचं नामस्मरण स्वर इथेच गात आहेस, स्वर्ग इथेच आहे. नरक म्हणजे काय? वाईट बोलतोयस, असत्यपणा बोलतोयस, खोटं बोलतोयस, वाईट विषय वाचनेला आहे, संगत तुझी वाईट आहे, तर तुला नरक यातना इथे शेवटी भोगावे. वस्तू भजन करीना, न करी ऐसी म्हणेना, तरी जाणावी ती कल्पना दडवून राहिली. एखादा माणूस आत्मस्वरूपाचे अनुसंधायित नाही, मी ठेवत नाही असंही म्हणत नाही, अशा माणसाच्या मनात देहाभिमान दडून राहिलेला आहे. समर्थ म्हणाले अभिमान तर नसावा ना. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. नाते ज्ञान नाते भजन, उगाची झाला देहाभिमान, तेथे नाही की अनुमान प्रत्ययो तुझा. अशा माणसाच्या ठिकाणी आत्मज्ञानही नसते अथवा सगुणाचे भजनही नसते, व्यर्थ देहाभिमान मात्र असतो. म्हणून येथे अनुमान करण्याची आवश्यकता नाही. प्रत्यक्षपणे आपल्याला अनुभव म्हणजे काय? तर नामस्मरण. तरी आता ऐसे न करावे, रघुनाथ भजनी लागावे, येणेची ज्ञान बोलावे चळे नाहीसे. तरी आता यापुढे असे वागायचं नाही. आपण कसं वागतो, बरोबर की नाही? आपलं वागणं कसं आहे, आपलं बोलणं कसं आहे, आपलं चालणं कसं आहे? रघुनाथाचे भजन करण्यास आरंभ करावा. देवाचं नामस्मरण करण्यासाठी बघा कुठलीही काळ नाही, कुठलीही वेळ नाही. प्रत्यक्षपणे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. आरंभ कर, प्रत्यक्षपणे सुरुवात कर. ज्यावेळी सूर्योदय होताच बघा प्रत्यक्षपणे आपण त्यावेळी अंथरुणामध्ये असतो, त्याच्या अगोदर सूर्यनारायण याच्या अगोदरच उत्तमतेने आपण उठून जिथे आपण उठलेलो आहोत त्याच अंथरुणाला नमस्कार करायचा आहे. प्रभाते म्हणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, असे श्लोक म्हणून उत्तमाची सुरुवात करता यायला हवी. त्यायोगे जे अधिक उणे होत नाही असा अत्यंत निश्चय संपूर्णपणे आत्मज्ञान प्राप्त होत असते. करी दुर्जनाचा संवाद, भक्तजनांचा आधार, ऐसा हा चमत्कार रोकडाचा. रघुनाथ दुर्जनांचा संहार करतो, भक्तांना आधार देतो, त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करीत असतो. बघा प्रत्यक्षपणे आपण ज्या ज्यावेळी कार्याला उभा राहतो त्यावेळी जर समजा प्रसंग उभे राहिले, आपल्याला सावधानची भूमिका बघा सावधपणे अगोदरच केलेले असते. परंतु समर्थ म्हणाले, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतींनी, नृपेक्षी गदा राम दासाभिमानी. समर्थाने उत्तमाचा भाग दाखवला. ज्याप्रमाणे मधुकराला बघा यमानी फाश टाकलं, कारण त्याचं मरण होतं. परंतु मरणाला सुद्धा काय करायचं आहे? सामर्थ्य पुरवून त्याला रोखायचं आहे. एवढं सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात होते तिथे. काळ आला होता,
पण वेळ येऊ दिली नाही. प्रत्यक्षपणे कोणाच्या चरणी होते? बरोबर की नाही? समर्थांच्या चरणी होता ना मधुकर. मग मृत्यूपासून सोडवलं कोणी? ज्याप्रमाणे यम पाश टाकत होता त्यावेळी त्या घोंगडीपर्यंतच काय येत होता, पुढे आला का नाहीये? कारण ती लक्ष्मण रेषा होती. त्या मधुकराला वाटलं की या घोंगडीत काहीतरी जादू आहे, काहीतरी चमत्कार आहे. समर्थ म्हणे चमत्कार नाही. ज्याने तुला सांगितलं की तुझा मरण उद्या आहे, आजच्या दिवशी आहे, या वेळेला आहे, त्याच्याच घरी जाऊन भेट. गेला की नाही मधुकर? पण जाताना काय घेऊन गेला? घोंगडी घेऊन गेला ना. त्याला वाटलं की या घोंगडीमध्ये जादू आहे. आणि अंगणामध्ये उभा राहून प्रत्यक्षपणे ज्या व्यक्तीने सांगितलं होतं त्या व्यक्तीच्या घराच्या समोर श्लोक म्हणू लागला. समर्थाच्या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिन्नी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. म्हणून समर्थ म्हणाले कोणाला कमी लेखायचं नाही आहे. खरी दुर्जनाचा संहार. अरे ज्याने या पृथ्वी तलावर आणलंय तोच शेवटी आपल्याला संपूर्णपणे सेवा करणार आहे ना. ज्याने चोच दिली तोच दान देणार आहे. संपूर्णपणे रक्षण करता तोच आहे. मग भक्तजनांचा आधार कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे. मनी धरावे ते होते, विघ्न अवघ्याची नासून जाते, कृपा केली रघुनाथे प्रचित येते. आपण कुठलंही कार्य करत असताना ना आपल्यामध्ये विघ्न येत असतात, परंतु विघ्न हरता आहे ना. ज्या कार्याची सुरुवात तू उत्तमतेने केलीस ते कार्य संपूर्णपणे उत्तमच होणार आहे. पण मनामध्ये जर तुझ्या प्रश्नचिन्ह उभे राहत असतील, कोणीतरी तुला बघा कोणीतरी असे प्रश्न तुला विचारत असतील, त्याने तुला टेन्शन येत असेल, चिंतेने तू काय झालेला आहेस, व्याकुळ झालेला आहेस, मग अशा वेळी काय होते? मनी धरावे तेच होते. मग आपल्या मनामध्ये जे होतं तेच होतं. मग आपण म्हणतो अरे जे मनामध्ये होते तेच होतोय. मग आपलं कॉन्फिडन्स कुठे गेला? आत्मविश्वास कुठे गेला? बरोबर की नाही? आपण वर्षभर अभ्यास करत नाही आणि एखाद्या परीक्षेला आपल्याला सामोरे जायचं आहे. मग आपल्याला काय वाटतं की बाबा मी जेवढं पाठांतर केलेलं आहे, जेवढे मी प्रश्न आणि जेवढे काय उत्तरं पाठ केली तेच प्रश्न मला परीक्षेला येऊ दे. परंतु ती प्रश्न येतच नाही आहे. दुसरी गोष्ट सांगितली, आपण जे इंटरव्ह्यूसाठी जातो घाबरत जातो. इंटरव्ह्यूला प्रश्न कोणते विचारणार आहेत? साधे सुधे प्रश्न विचारले जातात. नाव काय, कुठून आलास, काय एक्सपिरियन्स आहे. आपण नाही ते आपण वाचून जातो. आणि जे आपल्याला स्वतःहून आपल्याला जी माहिती द्यायची आहे स्वतःविषयी तेच आपण तिथे देण्याचं काय करतो? विसरतो. ततपप होतं. कारण सर्व अभ्यास करून आलेला आहे, पण स्वतःची जी माहिती सांगायची असते, बरोबर नाही, तेच सांगण्यामध्ये तुला काय झालं? कॉन्फिडन्स गेला, आत्मविश्वास गेला आणि तिथेच तू काय झाला? फेल झालास. म्हणजे समर्थ म्हणे मनी धरावे ते होते. जातानाच तुझा आत्मविश्वास संपूर्णपणे ढासळलेला होता. कारण समोरून येणारी व्यक्ती, समोरून येणारा तुझा मित्र, त्याचा चेहरा बघताच तुझा कॉन्फिडन्स अर्धा गेला. असं होता का म्हणे? आपण सर्व पूर्वतयारीनिशी आलेलो आहोत आणि आपल्याला उत्तमतेने जायचं आहे, नक्कीच पास होऊन नक्कीच यायचं आहे. हा मनामध्ये उत्तमतेचा काय असला पाहिजे? संवाद असला पाहिजे. देह आणि आत्मा. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, म्हणून तुवा केले पाहिजे आधी. रघुनाथ भक्तामुळे मला आत्मज्ञान झाले, रघुनाथ भजनामुळे माझे महत्त्व वाढले, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून तू सुद्धा प्रथम रघुनाथाचे सगुणाचं भजन केलं पाहिजे. हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटे ना प्रचित, साक्षात्कारे निमस्त प्रत्यय करावा. हे सर्व स्वानुभवावरून सांगत आहे, पण ते तुला खरं वाटणार नाही. आत्मसाक्षात्कार काय असतो तुला माझं म्हणणं पटणार नाही. आपण स्वतःहून सांगतो ना, अरे मी काय अनुभवलंय, मी काय स्वानुभवलंय, हे तुला सांगितलं तर तुला खरं वाटेल का? आपण
एकमेकांवर विश्वास ठेवत नाहीये. रघुनाथ स्मरून कार्य करावे, ते तात्काळची सिद्धी पाहावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. समर्थ म्हणाले, रघुनाथ स्मरून कार्य करावे. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण उत्तमतेने करता यायला पाहिजे. जर जे न होणारे कामसुद्धा होऊन जातं, ते तात्काळची सिद्धी पाहावी. अरे आपण म्हणतो, अरे हे काम न होणार होतं, पण लगेच कार्य कसं काय झालं? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. करता राम हे असावे अभ्यंतरी. करता कोण आहे? तर श्रीराम करताय ना. पुढच्या ओळीमध्ये समर्थाने आपल्याला सांगितलं, करता राम मी नव्हे आपण, ऐसे सगुण निवेदन, निर्गुण ते अनन्य, निर्गुणचे होईल. राम करताय, मी स्वतः करता नाही, असा दृढ निश्चय करणे हे सगुण निवेदन आहे. म्हणजे प्रत्यक्षपणे आपला देह कार्य करताना दिसत आहे, परंतु अंतरीचा अंतरात्मा कोणाला दिसत नाही. करून घेणारा कोण आहे? त्या प्रत्यक्षपणे आपल्याला तो दिसत नाही. मी करता ऐसे म्हणता, काहीच घडेना सर्वथा, प्रतीत पाहासी तरी आता शीघ्रचे. जर आपण स्वतःहून जर आपण ओढवलं की सर्व काही मीच केलेलं आहे, तर मीपणा आपल्या अंगी इतका येतो की त्यामध्ये अभिमान येतो, गर्व येतो, टाटा येतो, अहंकार येतो. शेवटी काय होतो? गर्वाचे घर खाली. मी करता ऐसे म्हणसी, तेने ते कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. मी करता ऐसे म्हणसी. बघा समर्थ म्हणाले, जर आपण स्वतःहून बोललो का मी सर्व काही केलेलं आहे, केलेलं असतं, त्याच्या मित्रांनी सुद्धा मदत केलेली आहे, प्रत्यक्षपणे अंतरीचा अंतरात्मा त्याला मदत करत आहे. परंतु जर मीच स्वतःहून केलेलं आहे, दुसऱ्यांना कोणाला गृहीत धरत नाहीये, त्याच्या मित्रांनी सुद्धा त्याला मदत केलेली आहे, परंतु जर सर्व काही मीच करत आहे असं म्हणत असशील, तर त्याने तू कष्टी होशील. नक्की तुला कष्ट करणार. बघा, आणि प्रत्यक्ष राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. जर तू प्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे त्याचंच नाव घेऊन जर कार्य केलेलं असशील, नामस्मरणाने केलं असशील, तर यश कीर्ती प्रताप. एके भावनेसाठी देवासी पडी तुटी, का ते होय कृपा दृष्टी, देव करता भाविता. एका भावनेमुळे देव दुरावतो, देवात आणि आपल्यात अंतर पडते. म्हणून अखंड नामस्मरण असलं पाहिजे, त्यामध्ये खंड पडता कामा नये. जर आपण जेवलो नाही तर खंड पडला की नाही, मग आपल्याला भूक लागते, मग भुकेच्यामुळे आपण काय करतो? अस्ताव्यस्त होतो, मन पूर्णपणे विचलित होतो. त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण जर असेल ना, तो देव साथ देणारच आहे. नावाची भूमिका त्याची आहे, साथ दिली की सोहळा निर्माण होतो. आपण आहे 2 दिसांचा आणि देव भोवत्या काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवास त्रैलोकी जाणे. आपण बघा प्रत्यक्षपणे आपण आहे 2 दिवसांचे, येणारे 1 दिवस आणि जाणारे 1 दिवस, आणि देव आहे भोवत्या काळांचा. प्रत्यक्षपणे देव कधी बघा, त्यांचा मृत्यू नाही, त्यांचा जन्म नाही. युगानुयुगे एकलाचे एकच, चालवी तो तिन्ही लोक. प्रत्यक्षपणे त्यांचं ते काय आहे बघा, देव भोवत काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवासह त्रैलोक्य जाणे. आपण किती थोडे दिवसांचे पाहुणे, बरोबर की नाही? या कारणे रघुनाथ भजन, त्यासी मानती बहुतजन, ब्रह्मादिक आदी करून राम भजनी तत्पर. म्हणून ब्रह्माही देवही ज्या रामाच्या भजनात तत्पर असतात, ज्याला अनेक लोक म्हणतात, त्या रघुनाथाचं भजन करायचं. ज्ञानबळे उपासना, आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाची या पतना पावो अभक्तपणे. आम्ही अभक्त आहोत. बघा प्रत्यक्षपणे आपण बोलतो, अरे देवाला मानणारे आहेत, देवाला न मानणारे सुद्धा आहेत, परंतु आपण ओळखलं पाहिजे, ज्याने संपूर्णपणे आपल्या अंतरंगात, आपल्या अंतःकरणात ज्याने आपल्याला साथ दिलेली, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला त्याचं काय करायचं? नामस्मरण करायचं. त्या ज्ञानाच्या बळावर जर आम्ही उपासनेचा अनादर करू, तर आपल्याला दोष शेवटी लागणारच आहेत. देव उपेक्षित थोरपणे, तरी मग त्याची तोची जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाणे, नव्हे ती श्रेष्ठ. ज्ञानाच्या अहंकाराने जर कोणी देवाची उपेक्षा करू लागली, तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. देहास लागली उपासना, आपण विवेक उरेना, आयशी स्थिती सज्जना अंतरीची. देहाने सगुणाची उपासना करायची आणि विवेकाने
संपूर्णपणे स्वानंद सुखात मग्न असायचे. सकळ मिथ्या होऊन जाते, हे रामभजने कळो येते. दृश्य ज्ञानियांच्या मते स्वप्न जैसे. बघा, त्याचं भजन सगुण भजनाचे सर्व दृष्टी मिथ्या आहे कळून येते. आपल्याला नामस्मरण करत असताना आपण बघा, ज्यावेळी आपण दमलेलो असतो, थकलेला असतो, कष्ट करून आलेलो असतो, मेहनत करून आलेलो असतो, त्यावेळी आपल्या अंगी काय येतं? आळसपणा येतो. मग आपला देह थकलेला असल्यामुळे आपण विसावा घेतो, तरी देव कधी काही बोलत नाही. सकाळच्या लवकर बघा, ज्यावेळी शिफ्ट असते, सकाळच्या वेळेला आपण नमस्कार करूनच फक्त जातो असतो. देवाची उपासना आपण करत नाही, देवाची भक्ती करत नाही, तरीही देव काय बोलत नाही. का? कारण जी रुटीन दिली आहे, फक्त देवाचं नामस्मरण तुझ्या चरणी निवेदन ठेवायचं, का बाबा देवाच्या चरणी पोहोचलं पाहिजे, एवढीच फक्त बरोबर निवेदन ठेवता आलं पाहिजे. मी देवाचा आणि देव माझा. नामस्मरणामध्ये कधी खंड पडता कामा नये. नामस्मरण कसं करायचं? जिथे काम चालू आहे तिथे सुद्धा नामस्मरण करता यायला हवं. मिथ्या स्वप्न विवंचना, तैसी सृष्टी रचना, दृश्य मिथ्या साधुजना कळू आले. बघा, ज्याप्रमाणे सृष्टीची रचना, दृष्टीची रचना आणि सर्व दृश्य जग हे मिथ्या आहे कळून आलेलं आहे. आक्षेप झाला श्रोत्यांसी, मिथ्या तरी दिसते का आम्हासी, याचे उत्तर पुढील समासी पुढील असे. याचं उत्तर पुढच्या समासामध्ये नक्कीच दिलेलं आहे. दृश्य म्हणजे काय? सृष्टी झाली, दृष्टी झाली, सगुण झालं. आता पुढच्या ओळीमध्ये दिलं दृश्य काय, डोळ्यांनी दिसतं ते काय आहे. आक्षेप झाला श्रोत्यांसी, मिथ्या तरी दिसते का आम्हासी, याचं उत्तर पुढील समासी बोलिले असे. आपल्याला सावधपणा दिलेला आहे, जागरूक राहायला सांगितलेलं आहे. कारण कृतयुग गेलेलं आहे, त्रेतायुग गेलेलं आहे, द्वापारयुग गेलेलं आहे आणि प्रत्यक्षपणे कलियुग आहे. या कलियुगामध्ये आपल्याला सावध राहायचं. युगानुयुगे एकलाची एक, चालवितो तिन्ही लोक. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.